अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वटवृक्ष आणि स्वामी समर्थ यांचा गूढ संबंध. वटपौर्णिमेचे रहस्य विशेष संदेश. वटपौर्णिमेचा सण येतोय तेव्हा आपण नटून थटून वडाच्या झाडाला सूत गुंडाळतो, मनोभावे पूजा करतो आणि 7 जन्माच्या सोबतीचे वरदान मागतो. मग कधी शांतपणे विचार केलायत का की भारतीय संस्कृतीने पूजेसाठी वटवृक्षाचंच निवड का केली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आणि या अथांग वटवृक्षाचा नेमका संबंध काय आहे? तर वटवृक्षांची ही अथांग सावली आपल्याला स्वामींच्या चरणापर्यंत कशी घेऊन जाते? तर आजचा हा विशेष संदेश तुमच्या जगण्याची दिशा बदलून टाकणार आहे. तर या व्हिडिओचा शेवटचा भाग ऐकल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाकडे आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. चला तर मग जाणून घेऊयात की भारतीय परंपरेत निसर्गाला देवाचे स्वरूप मानले गेले आहेत आणि त्यातही वटवृक्षाचे स्थान सर्वोच्च आहे. हा केवळ एक वटवृक्ष नाही, तर ते अनंत काळाचे, स्थैर्याचे आणि अथांग धैर्याचे जीवित प्रतीक आहे. वडाचे झाड हे शेकडो वर्ष एकाच जागेवर ठामपणे उभा राहते, वादळाशी लढते, उन्हाचे चटके सोसते, पण आपली सावली देण्याचे व्रत कधीही सोडत नाही. या वटवृक्षाची मुळे जमिनीच्या इतकी खोलवर गेलेली असतात की वर कितीही मोठे वादळ आले तरी देखील ते वृक्ष उन्मळून पडत नाही. आपल्या संस्कृतीने वटपौर्णिमेच्या माध्यमातून आपल्याला हेच शिकवलं आहे की तुमचे कुटुंब, आयुष्य, तुमचे नातेसंबंध आणि तुमची श्रद्धा या वडाच्या झाडासारखी मजबूत असायला हवी. जो इतरांना आश्रय देतो, जो संकटात स्थिर राहतो, तोच खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गावरती पुढे जाऊ शकतो. वटवृक्ष आपल्याला दीर्घायुचा आशीर्वाद तर देतोच, पण त्याचबरोबर ती कठीण काळात कसे टिकून राहायचे याचे जीवन शिक्षणही देतो. तर ही पूजेची परंपरा केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण वर्षभर आपल्या मनाला विशाल बनवण्याची प्रेरणा देते. ज्याप्रमाणे हा वटवृक्ष सर्वांना समान सावली देतो, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब. अगदी तसेच देवाचे आणि संतांचे प्रेम सगळ्यांसाठी सारखेच असते. तर या विचाराचा धागा थेट जोडला जातो अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी. आता आपण वटवृक्षाच्या प्रत्येक अवयवामध्ये दडलेल्या स्वामींच्या स्वरूपाचे रहस्य समजून घेणार आहोत, जे तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जाईल. स्वामी समर्थ आणि वटवृक्ष यांचा संबंध. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज ज्या वटवृक्षाखाली विराजमान व्हायचे ना, तो वटवृक्ष केवळ एक साक्षीदार नव्हता, तर ते अथांग रूपांचे मूर्तिरूप होते. स्वामींनी वटवृक्षांची निवड का केली असेल? वडाच्या झाडाच्या पारंब्या जेवढ्या वरून खाली येतात आणि पुन्हा जमिनीत रुजतात, तेव्हा ते एका नव्या जोड्याला जन्म देतात. आपल्या आयुष्यातील सत्कर्माची साखळी नेमकी अशीच असते. आपण केलेले एक छोटेसे सत्कर्म, घेतलेलं नामस्मरण भविष्यात एका नव्या आनंदाला जन्म देतो. स्वामींची करुणा या वडाच्या विस्तीर्ण सावलीसारखीच आहे. भर उन्हात होरपळणारा प्रवासी जसा वडाच्या सावलीत येताच शांत झोपी जातो, तसेच संकटाच्या आणि त्रासाच्या उन्हात होरपळलेला भक्त जेव्हा स्वामींच्या नामस्मरणाच्या सावलीत येतो ना, तेव्हा त्याचे सगळे दुःख क्षणात नाहीसे होते. वडाच्या विशालतेमध्ये एक व्यापक दृष्टी दडलेली आहे. स्वामी नेहमी सांगायचे की संकोचित विचार सोडून द्या आणि मनाचा विस्तार करा. वटवृक्षाखाली बसून स्वामींनी लाखो भक्तांचे उद्धार केले आहेत. त्यांच्यातील अहंकार नष्ट केलाय आणि त्यांना आत्मचिंतनाचा मार्ग दाखवलाय. वडाचे खोड जितके मजबूत ना, तितकीच भक्तांची गुरुवरांची श्रद्धा असायला हवी. जर तुमची श्रद्धा मजबूत असेल
तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. स्वामी समर्थांचे अस्तित्व आणि वटवृक्षांचे गुणधर्म यांच्यात एक विलक्षण साधमय आहे, जे आपल्याला संकटाशी लढण्याचे आणि शांत राहण्याचे बळ देते. आता आपण त्या 7 अनमोल संदेशाकडे वळणार आहोत, की जे स्वामींनी आपल्या कृतीतून आणि विचारातून दिले आहेत आणि जे आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा संदेश तुमच्या आयुष्यातील एक मोठा गोंधळ कायमचा थांबवू शकतो. श्रद्धा ठेवा. स्वामींचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश, की श्रद्धा टिकवून ठेवणे. आजकालच्या धावपळीच्या युगात माणसाची श्रद्धा फार लवकर डळमग होते. थोडे जरी संकट आले, की आपण देवाला दोष देऊ लागतो. एकदा एक गरीब शेतकरी स्वामींच्या दर्शनाला आला आणि त्याचे पीक वाया गेले होते आणि तो खूप कर्जात बुडायला लागला होता. तो रडत रडत म्हणाला, "महाराज, मी एवढी सेवा करतोय, तरी माझ्या नशिबात हे दुःख का?" स्वामींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि एका सुकलेल्या झाडाकडे बोट दाखवून म्हणाले, "हे झाड आता सुकलंय, म्हणून काय त्याची मुळे जिवंत नाहीत का? पावसाळा येताच त्याला पुन्हा पालवी फुटतील. तुमची श्रद्धा देखील अशीच मुळांसारखी घट्ट असावी." आपल्या आयुष्यातील जेव्हा अपयशाचा उन्हाळा येतो, तेव्हा श्रद्धेची मुळे घट्ट असावी लागतात. जर आपण देवावरती विश्वास ठेवला, तर कठीण काळ देखील निघून जाईल आणि सुखाची पालवी नक्की फुटेल. तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का, की एवढी प्रार्थना करूनही माझे कर्म का रखडलेले आहेत? तर त्याचं उत्तर स्वामींच्या या संदेशात दडलेलं आहे, की वेळ बदलू शकते, पण देवाची तुमच्यावरची कृपा कधीच बदलत नाही. त्यामुळे श्रद्धा कशी ठेवायची हे आज आपण पाहिले. पण त्याचबरोबरती आपल्याला संयम देखील ठेवावा लागतो. स्वामींचा दुसरा संदेश म्हणजे संयम, म्हणजे धीर धरण्याची वृत्ती. माणसाला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. आज प्रार्थना केली, की उद्या लगेचच चमत्कार व्हावा, अशी आपली अपेक्षा असते. पण निसर्गाचा नियम बघा ना, की वडाचे झाड एका रात्रीत एवढे मोठे नाही झाले. त्याला अथांग वृक्ष बनवण्यासाठी कित्येक वर्ष शांतपणे जमिनीतून पोषण घ्यावे लागले. स्वामींच्या दरबारात एक व्यापारी यायचा, ज्याला व्यवसायात खूप घाई असायची. तो नेहमी लवकर श्रीमंत होण्याचे मार्ग शोधायचा. स्वामींनी त्याला एका कुंडीत लावलेले छोटेसे रोप दाखवले आणि विचारले, "जर तू या रोपाला आजच बदली भर पाणी घातलंस, तर उद्या याला फळं येतील का?" व्यापाऱ्याला आपली चूक उमजली. आपल्या प्रयत्नांचे फळ मिळण्यासाठी ना योग्य वेळेची वाट पाहावी लागते. संयम म्हणजे शांत बसणे नव्हे, तर कामात सातत्य ठेवून देवाच्या वेळेवरती पूर्ण विश्वास ठेवणं. जर तुमच्या आयुष्यात ना सध्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील, तर जरा धीर धरा, शांत राहा, संयम ठेवा. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी उत्तम घडवत आहेत. प्रत्येक योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जेव्हा तुमच्या मनात संयम येतो, तेव्हा माणसाची प्रगती होते. पण या प्रगतीसोबतच एक मोठा शत्रू नकळतपणे तुमच्या मनामध्ये प्रवेश करतो. त्या शत्रूचा नाश कसा करायचा, तर हे म्हणजे अहंकार. स्वामींचा तिसरा कडक संदेश आहे, तो म्हणजे अहंकार त्याग करणे. माणसाकडे थोडे पैसे, पद किंवा प्रतिष्ठा आली, की त्याचा पाय जमिनीवरती राहतच नाही. वडाचे झाड जितके मोठे होते, तितके ते जमिनीकडे झुकते. तर त्याच्या पारंब्या जमिनीला स्पर्श करतात. हाच खरा मोठेपणा आहे, की एकदा अक्कलकोटमध्ये खूप मोठे पंडित आले होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा भारी गर्व होता. ते स्वामींना शास्त्रार्थाची आव्हाने देऊ लागले. स्वामींनी त्यांच्याकडे एक स्मितहास्य केलं आणि एका साध्या लाकूड तोडायला बोलावून त्या पंडिताच्या कठीण प्रश्नांची उत्तरे द्यायला लावली. पंडिताचा अहंकार क्षणात चकचूर झाला. स्वामी नेहमी सांगायचे, की "मी करतो" हा भाव मनातून काढून टाका. आपण या जगात काहीतरी घेऊन आलेलो नाहीये.
आणि काहीही घेऊन जाणार नाहीये. तर जे काही आपल्याकडे आहे, तर ते परमेश्वराची देणगी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला रिकामे करता, म्हणजेच तुमच्यामध्ये अहंकार तुम्ही सोडता, तेव्हाच तुमच्यात दैवत्व आणि स्वामींची कृपा भरली जाऊ शकते. स्वामींना स्वतःला विचारा, की नकळत तुमच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून कोणाचा अपमान तर झालेला नाही ना? अहंकार संपला की मनात जागा निर्माण होते आणि ती सेवेची. स्वामींना कोणती सेवा सगळ्यात जास्त प्रिय होती, तर ती म्हणजे समजून घेणे. प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अनिवार्य आहे हे. चौथं म्हणजे सेवा करा. स्वामींचा चौथा संदेश निस्वार्थी सेवा. सेवा म्हणजे केवळ मंदिरात जाऊन बसणे नव्हे. स्वामी समर्थ म्हणायचे की आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय आणि भुकेलेला अन्न देणे हीच खरी पूजा आहे. एका प्रसंगात एक श्रीमंत व्यक्ती स्वामींसमोर सोन्याचे दागिने घेऊन आले होते. पण त्याचबरोबर ती त्यावेळी एक गरीब बाई आपल्या आजारी मुलाला घेऊन उपाशी बसली होती. स्वामींनी त्या श्रीमंत भक्ताचे दागिने बाजूला सारले आणि त्याला आधी त्या भुकेलेल्या माऊलीला अन्न आणि औषध देण्यास सांगितले. स्वामी म्हणाले की हिच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझे दागिने आहेत. तर वटवृक्ष स्वतः उन्हात उभा राहून प्रवाशांना गारवा देतो, पक्ष्यांना घरटे देतो आणि प्राण्यांना आश्रय देतो. आपले जीवनही असेच परोपकाराचे असायला हवे. आपल्या क्षमतेनुसार कोणाला एका गरजूच्या चेहऱ्यावरती हसू आणणं हीच सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे. आज आपण समाजासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी किती निस्वार्थीपणे धावून जातो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सेवेची ही भावना मनात निरंतर टिकून ठेवण्यासाठी एक विशिष्ट ऊर्जेची गरज असते, जी आपल्याला नामस्मरणातून मिळते. तर नामस्मरणाची शक्ती. नामस्मरण. पाचवा संदेश, नामस्मरणाची ताकद. स्वामी नेहमी भक्तांना सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण या पाठीशी असण्याचा अनुभव कधी येतो? जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण करता आणि या मंत्रात संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा सामावलेली आहे. जेव्हा तुम्ही हा जप करता ना, तेव्हा तुमच्या भोवती एक सकारात्मकतेचा कवच तयार होतं. तुमचा औरा स्ट्रॉंग होतो. एका भक्तावरती जेव्हा खूप मोठे संकट आले होते, तेव्हा तो कोर्ट कचेरीच्या चक्रात अडकला होता आणि मानसिकदृष्ट्या देखील खचून गेला होता. तेव्हा स्वामींनी त्याला कोणतीही कठीण व्रत सांगितलेले नाही. त्यांनी फक्त सांगितले की मनात सतत नामाचा गजर चालू ठेव. त्या भक्ताने तसेच केले आणि काही दिवसांच्या आतच त्याच्या आयुष्यातील सर्व संकट धुक्यासारखी विरघळून गेली. नामस्मरण करताना त्यात कोणताही दिखावा नसावा. तर वडाच्या झाडाच्या मुळासारखी शांतता आणि खोली असावी. तुम्ही कुठेही असा, कामात किंवा प्रवासात असा, मनातल्या मनात स्वामींचे नाव घेत राहा. ही शक्ती तुम्हाला आतून इतकी मजबूत करेल की जगातील कोणतीही संकटे तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकणार नाही. आणि 6वे संदेश म्हणजे चांगली संगत निवडा. स्वामींचा 6वा संदेश असा आहे की संगतीचे महत्त्व. वडाच्या झाडाभोवती जर विषारी वेली वाढल्या तर त्या झाडाचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. तसेच माणसाचे देखील आहे. जर तुमच्या अवतीभोवती नकारात्मक, सतत रडणारे किंवा दुसऱ्यांची निंदा करणारे लोक असतील, तर तुमची ऊर्जाही कमी होते, जरी तुम्ही कितीही सकारात्मक असाल तरी. त्यामुळे चांगली संगत निवडा. स्वामींच्या दरबारात प्रत्येक थरातील लोक यायचे. एकदा काही वाईट प्रवृत्तीचे लोक गावात आले होते आणि त्यांनी भक्तांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. तर स्वामींनी त्यांना तातडीने अक्कलकोटच्या सीमेबाहेर घालून दिले आणि भक्तांना बजावले की दुर्जनाने संगत ही विषासारखी असते.
तर ती तुमच्या चांगल्या विचारांचाही नष्ट करते. त्यामुळे तुम्ही कितीही जरी विचारांनी चांगले असाल, सकारात्मक असाल, पण जर वाईट संगत असेल, तर तुम्हाला ते वाईट करतात. म्हणून नेहमी अशा लोकांच्या संगतीत राहा, जे तुम्हाला प्रगतीसाठी प्रेरित करतील. जे कठीण काळात देवावरचा विश्वास वाढवतील, चांगल्या पुस्तकांची, चांगल्या विचारांची, आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठीची, तुम्हाला स्वामी भक्तीचं संगत धरा किंवा चांगली कामं तुमच्याकडून त्या संगतीमुळे होतील, अशी संगत निवडा. यामुळे तुमचे मन नेहमी प्रसन्न राहील आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची देखील ताकद तुम्हाला दुप्पट पटीने मिळेल. आत्ता आपण त्या संदेश पाहूया, जो देवावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवतो. 7वा संदेश. कर्म आणि देवाचा समतोल. स्वामींनी कधी आळशीपणाचे समर्थन केलेले नाही. ते म्हणायचे की प्रयत्न वाळूचे कण रगडीत तेलही गिळे. म्हणजेच तुम्ही स्वतः कष्ट केले पाहिजेत आणि मग बारीक सर्व काही देवावरती सोडून दिले पाहिजे. केवळ नशिबावरती विसंबून राहणारा माणूस कधीही यशस्वी होत नाही. वडाचे झाड स्वतःहून पाणी शोधण्यासाठी आपली मुळे जमिनीत लांबपर्यंत पसरवतो. ते ढगांची वाट पाहत निष्कर्षी बसत नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रात 100% प्रामाणिकपणे कष्ट करा. अभ्यास असो, नोकरी असो वा व्यवसाय असो, कष्टात कोणतीही कसर सोडू नका आणि ते कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करा. जेव्हा तुमचे कष्ट आणि स्वामींचे आशीर्वाद एकत्र येतात, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. त्यामुळे ह्या 7 संदेशांचं पालन करा. वटपौर्णिमेला काय करावे? बऱ्याच जणांना प्रश्न असतो. आपण पूजा तर करतोच, पण वटपौर्णिमेचा दिवस केवळ व्रताचा नाही, तर श्रद्धा, सेवा आणि सकारात्मकतेचा आहे. सकाळी स्नान करून स्वामी समर्थांची प्रार्थना करा किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना प्रत्येक फेरीसोबत मनामध्ये तुमची जी इच्छा असेल ती प्रार्थना म्हणा. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा आणि घरी आल्यावरती देखील 108 वेळा नामस्मरण करा. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या, पतीचे आशीर्वाद घ्या, एखाद्या गरजू व्यक्तींना मदत करा, अन्नदान करा आणि संध्याकाळी घराच्या प्रमुख दाराशी व तुळशीजवळ दिवा लावा. तर या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी टाळायच्या आहेत. तर त्या म्हणजे दिखावा, वाद, विवाद, घरामध्ये कोणतेही भांडण करू नका आणि कोणाचाही अपमान करू नका. कारण की खरी पूजा भक्ती, नम्रता आणि प्रेमातच असते. आणि आत्ता वटवृक्षाच्या त्या अंतिम रहस्याकडे वळूया, जे आपल्या आयुष्याला आणि नात्याला एक नवीनच आधार देऊ शकतो. तर भक्तांनो, वडाच्या झाडाकडे वरून पाहताना आपल्याला त्यांची विशाल सावली, पाने आणि पारंबे दिसतात. पण या सगळ्यांना वादळातही खंबीरपणे उभी ठेवणारी त्यांची मुळे आपल्याला कधीच डोळ्याने दिसत नाही. ते जमिनीच्या अंधारात राहून शांतपणे आपले काम करत असतात. तर आपले आयुष्य आणि आपली नाती देखील अशीच असतात. आपली श्रद्धा आणि आपले संस्कार ही त्या न दिसणाऱ्या मुळांसारखी असावी लागतात. जेव्हा आयुष्यात मोठे संकट, वादळ येते, जेव्हा नात्यामध्ये दुरावा येऊ लागतो किंवा जेव्हा आपण अपयशाने खचून जातो, तेव्हा ही न दिसणारी श्रद्धाच आपल्याला कोसळण्यापासून वाचवते. नातेसंबंधांना टिकून ठेवण्यासाठी वडासारखा विस्तार आणि लवचिकता हवी. पारंब्या जशा खोडांना आधार देतात, तसेच कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांचा आधार बनला पाहिजे. कधी-कधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते. अशा वेळी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा तो अभय मंत्र आठवा आणि स्वामींची ही वाणी म्हणजे वडाच्या त्या अथांग सावलीसारखी आहे, जी तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही. तुमची मुळे स्वामींच्या चरणाशी घट्ट जोडून ठेवा. जगात कितीही बदल झाले तरी ज्यांची मुळे स्वामी
नामात रुजलेली आहेत, त्यांचे कल्याण हे निश्चित आहे. धीर सोडू नका, संकट येतात आणि जातात. पण तर आजचे हे संदेश जर तुमच्या मनालाही स्पर्श करून गेले असेल, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, वटवृक्ष आणि स्वामींच्या या नात्यातील रहस्य समजले असेल, तर हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल, प्रेरणा मिळेल. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच तुम्हाला प्रेरणादायक माहिती मिळत राहील. आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय.